अनघाच्या बोलण्याने मला खोल विचारात टाकले होते. तिला जर तिचा नवरा डॅशिंग आणि हँडसम तरुण हवा होता तर त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये ती मला असं का म्हणाली की तुम्ही मला आवडता? तिचं जर माझ्यावर प्रेम नव्हतं तर का तिने माझ्याशी लग्नाचा हट्ट केला? अनघा पुढे सांगत होती की हे खरं आहे की माझ्या काकूंच्या तावडीतून वाचण्यासाठी मी हे लग्न केलं. लग्नाच्या पहिल्या रात्री तर मी खूप घाबरले होते, पण तुझ्या वडिलांनीच मला तुझ्याकडे झोपायला पाठवलं आणि माझ्या जीवात जीव आला आणि माझी सुटका झाली. मी तर अनघावरती प्रेम करत होतो, पण त्या दोघींचं पुढचं बोलणं असं होतं. श्रावणी म्हणत होती, शिक्षण पूर्ण होईपर्यंतच तू इथे राहशील आणि तुम्हा दोघांचे लग्न फक्त कागदोपत्री असेल. शारीरिक संबंध तुमच्यात निर्माण होणार नाहीत. त्या दोघींचं हे सर्व बोलणं ऐकून मी जागच्या जागी स्तब्ध उभा होतो. मी अनघासाठी मोगऱ्याचे गजरे आणले होते, तिच्या लांब सडक काळ्याभोर रेशमी केसात माळण्यासाठी. मी ऑफिसमधून आज लवकर घरी आलो. मेन डोअरची चावी माझ्याकडे होती, म्हणून मी कोणालाही हाक न मारता दार उघडून आत आलो आणि तिच्या रूमकडे गेलो. माझी मुलगी श्रावणी आणि अनघा दोघांच्याही हसण्याचा आवाज रूममधून येत होता. मी रूमच्या बाहेर उभा होतो आणि त्या दोघींचं बोलणं ऐकून मला फार मोठा धक्का बसला आणि सगळे गजरे माझ्या हातातून खाली पडले. मी 40 वर्षाचा आहे आणि माझी मुलगी श्रावणी 19 वर्षाची. माझं फार लवकर लग्न झालं होतं आणि लगेच मला श्रावणी झाली होती. श्रावणीच्या जन्मानंतर माझी पत्नी मीरा मला एकाकी सोडून गेली होती. माझं तिच्यावर खूप प्रेम होतं आणि तिच्या जाण्याने माझ्या आयुष्यात फार मोठी पोकळी निर्माण झाली होती. ती गेल्यानंतर मी तर कधीच कोणाचा विचार केला नाही आणि तिची जागा मी कोणालाही देऊ इच्छित नव्हतो, म्हणून मी दुसरं लग्नही केलं नाही. श्रावणीला मी आई आणि वडील दोघांचे प्रेम देत होतो. तिच्या प्रेमात मी कुठेच कमी करत नव्हतो. तरीसुद्धा श्रावणी खूप अबोल राहायची, गप्प राहायची. मी तिच्याशी खेळायचो, तिला फिरायला न्यायचो. ते तेवढ्यापुरतं माझ्यासाठी बोलायची, हसायची, पण पुन्हा गप्प राहायची. ती वयात येत होती आणि वयात येणाऱ्या मुलीला आईची गरज असते आणि मीराची उणीव आता मला भासत होती. जसे जसे दिवस जाशील तशी श्रावणी गप्प राहू लागली. मी आता मीराच्या फोटोकडे पाहून रडत होतो. का तू मला अशी अर्ध्यावर सोडून गेलीस? श्रावणीला प्रेम देण्यात मी कुठे कमी पडत आहे का? तुझ्या जाण्याने मी खूप एकटा पडलो आहे. सांग ना, मी काय करू? मीरा फक्त फोटोतून हसत माझ्याकडे पाहत होती. आमच्या शेजारी अनघा नावाची मुलगी तिच्या काकाकडे राहत होती आणि ती श्रावणीच्याच वयाची होती. 8वीत असल्यापासून त्या दोघींची मैत्री जमली होती. ती आमच्या घरी यायची. किचनमध्ये दोघींचं सतत काही ना काही चालायचं. रोज नव्या रेसिपी करून ती मला खाऊ घालायची. मला ती माझ्या मुलीसारखीच होती. श्रावणी आणि अनघा दोघींकडेही मी समान नजरेनं पाहत होतो. अनघा आमच्या घरी असली की श्रावणी खूप खुश असायची. माझं घर चैतन्याने भरलेलं असायचं. श्रावणी खूप खुश असली की मी आनंदी असायचो. आता श्रावणीचा वाढदिवस जवळ आला आणि तिने माझ्याकडे एक गिफ्ट मागितलं. बाबा, तुम्ही मला जे हवं ते गिफ्ट द्याल का? मला वचन द्या. मी तिला वचन दिले. तू काहीही माग, मी तुला ते देईन. ती माझी एकुलती एक लाडकी मुलगी होती आणि मी तिला नाराज करू शकत नव्हतो. आणि श्रावणी मला म्हणाली की बाबा, तुम्ही अनघाशी लग्न करा. ती मला खूप आवडते. तुम्ही जर तिच्याशी लग्न केलं तर ती आपल्या घरात कायमची राहायला येईल. ती मला आपल्या घरात हवी आहे बाबा. तिचं बोलणं ऐकून माझ्या रागाचा पारा चढला आणि मी तिला म्हणालो, मूर्ख आहेस का तू? हे काय बडबडत आहेस? अनघाला जर याबद्दल कळलं तर ती काय विचार करेल माझ्याबद्दल? खबरदार, जर यापुढे हा विजय काढला तर. ती मला माझ्या मुलीसारखी आहे. लहान म्हणून तुझं प्रत्येक गोष्ट ऐकत आलो, पण याचा अर्थ असा नाही की मी तुझं काहीही ऐकून घेईल. मी कधीही अशा मोठ्या आवाजात श्रावणीशी बोललो नव्हतो, पण यावेळी तिने अशी काही गोष्ट केली होती की मला माझ्या रागावर नियंत्रण राहिलं नाही आणि मी तिथून निघून गेलो. मला वाटलं काही दिवसात श्रावणी हा विषय सोडून देईल, परंतु तिने तिचा हट्ट सोडला नाही. श्रावणीने आता अन्न-पाणी सोडलं. 2-3 दिवसातच ती फार मरगळल्यासारखी झाली होती. मी तिच्याजवळ गेलो आणि तिला जेवण करण्यासाठी सांगू लागलो. तेव्हा ती म्हणाली, आधी सांगा की तुम्ही लग्न कराल का? मी म्हणालो, श्रावणी, ज्या गोष्टी शक्य नाहीत त्या न बोललेल्याच बऱ्या. 4 दिवसातच माझ्या मुलीचा चेहरा फार सुकला होता आणि ती बेशुद्ध होऊन पडली.
या 4 दिवसात अनघासुद्धा आमच्या घरी आली नव्हती. मी श्रावणीला हॉस्पिटलमध्ये नेलं. शुद्धीत नव्हती तरी ती सुद्धा अनघाचं नाव घेत होती. शेवटी नाईलाजाने मी तिला फोन लावला. श्रावणी आजारी आहे हे कळताच ती धावतच हॉस्पिटलमध्ये आली आणि तिच्याजवळ उभा राहून म्हणाली, श्रावणी काय झालं आहे तुला? अगं सगळे किती काळजीत आहेत. श्रावणी म्हणाली, माझे बाबा माझं काही ऐकत नाहीत. ते माझी एक इच्छासुद्धा पूर्ण करू शकत नाहीत. त्या घरात मी खूप एकटी आहे. अनघा म्हणाली, असं काय मागितलं तू तुझ्या बाबांकडे? श्रावणी म्हणाली, मी त्यांना म्हणाले की त्यांनी तुझ्याशी लग्न करावं. मला तर विश्वासच बसत नव्हता की श्रावणी डायरेक्ट असं अनघाशी काही बोलेल. काहीही दोष नसताना मला खूप लाज वाटत होती. ती कसं काय काहीही विचार न करता अनघाशी बोलली. मी खोलीतून बाहेर आलो आणि खिशातून सिगारेट काढून आभाळाकडे बघत सिगारेट पिऊ लागलो. मला सिगारेटचे व्यसन वगैरे नव्हते, परंतु जर कधी त्रास होत असेल, टेन्शन, भीती वाटत असेल तेव्हा मी सिगारेट ओढायचो. थोड्या वेळाने अनघा माझ्याजवळ आली. मी तिच्याकडे बघायचं टाळत होतो. माझ्या मुलीच्या कृत्यामुळे आज मला माझीच लाज वाटत होती. मी अनघापासून नजर चोरत तिला म्हणालो, श्रावणी अल्लड आहे. मी नाईची पोर आहे म्हणून काहीही बोलत आहे. तिचं बोलणं जास्त मनावर घ्यायची गरज नाही. मी तिला समजावेन. तू मात्र गैरसमज करून घेऊ नकोस. तू मला माझ्या मुलीसारखी आहेस. तेव्हा अनघा म्हणाली, मी तुमच्या मुलीसारखी आहे पण मुलगी नाही. अभिजित प्लीज माझ्याशी लग्न करता का? मला तुम्ही खूप आवडता. तिचं हे बोलणं ऐकून मला धक्का बसला. तू असं कसं काय बोलू शकतेस? मी चक्रावलो होतो. कालपर्यंत मला काका म्हणणारी ही मुलगी आज सरळ माझ्या नावाने मला हाक मारत होती. मी म्हणालो, तू माझ्या मुलीच्या वयाची आहेस. मी तुझ्यापेक्षा वयाने कितीतरी मोठा आहे. हे जर तुझ्या काकांना कळलं तर माझी किती बदनामी होईल. त्यांच्या नजरेत माझी काय इज्जत राहील. मी असं कुठलंही काम करणार नाही ज्यामुळे समाजात माझी इज्जत राहणार नाही. ती म्हणाली, काकांची काळजी तुम्ही नका करू. तुम्ही फक्त माझ्याशी लग्न करा. मी म्हणालो, हे कधीही शक्य नाही आणि यापुढे तो आमच्या घरी यायचं नाही. मग अनघा तिच्या घरी गेली. श्रावणीलाही आता बरं वाटत होतं. तिला मी संध्याकाळी घरी घेऊन आलो. तेव्हा ती म्हणाली, बाबा अनघाला सुद्धा काही हरकत नाही. मग तुम्हीच का तिच्याशी लग्न करायला नकार देत आहात? मी माझे दोन्ही हात तिच्यासमोर जोडले आणि म्हणालो, श्रावणी या वयात लग्न करायची मला गरजही नाही आणि माझी इच्छाही नाही. कृपा कर आणि तू हा विषय थांबव. श्रावणी आणि अनघा दोघीही माझं ऐकत नाहीत म्हटल्यावर मी अनघाच्या काकांकडे गेलो आणि त्यांच्या कानावर हा विषय घातला. तेव्हा ते म्हणाले, तुम्ही एक चांगला माणूस आहात आणि माझी काही हरकत नाही जर तुम्ही अनघाशी लग्न केलं. आता त्यांचंही बोलणं ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी तिच्या वडिलांच्या वयाचा होतो आणि तरीही तिचा काका तिचं लग्न माझ्याशी लावून द्यायला तयार होता. तिचा काका म्हणाला, माझी बायको अनघाचं लग्न तिच्या भावासोबत लावून द्यायला निघाली आहे. तिचा भाऊ दारूड आहे आणि तो कायम दारू पिऊन रस्त्यावर फिरत असतो. तो तिला काय सुखी ठेवणार? त्यापेक्षा तुम्ही खूप चांगले आहात. अनघा हुशार आहे, समजदार आहे, सुंदर आहे. तिच्यासारख्या मुलीचं आयुष्य तुमच्याशी लग्न करून नक्कीच सुखी होईल. आता माझा नाईलाज झाला आणि काही दिवसातच माझं आणि अनघाचं लग्न झालं. आता श्रावणी खूप खुश होती. अनघा माझ्या रूममध्ये माझ्या पलंगावर माझी वाट पाहत बसली होती. मी मात्र तिकडे जायचं टाळत होतो. स्टडी रूममध्ये बसलो होतो. आज मी 5-6 सिगारेट ओढल्या होत्या. त्या मुलीबद्दल माझ्या मनात कोणतीच भावना नव्हती. तिने हट्टाने माझ्याशी लग्न केलं आहे. तिला कोणीही तिच्या वयाचा सुंदर तरुण नवरा मुलगा मिळाला असता. मग तिने माझ्याशी का लग्न केलं असेल? पण माझं दुसरं मन मला सांगत होतं की जर तिने मनापासून तुझ्याशी लग्न केलं असेल तर तू सुद्धा मनापासून हे लग्न स्वीकारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी माझी मानसिक तयारी करत होतो. हो नाही विचार करता करता मी माझ्या रूममध्ये आलो. समोर बेडवर अनघा नववधूच्या वेशात बसली होती. माझी चाहूल लागताच तिने स्वतःला सावरलं. मी तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तिच्यासमोर जाऊन बसलो. आता ती थोडीशी घाबरली. मी खिशातून एक अंगठी काढली आणि तिच्या बोटात घातली व तिला म्हणालो, हे बघ, तू जरी तुझ्या मर्जीने माझ्याशी लग्न केलं असलंस तरीसुद्धा हे लग्न स्वीकारणं माझ्यासाठी थोडं अवघड आहे. जोपर्यंत मी हे लग्न मनापासून स्वीकारत नाही तोपर्यंत मी तुला स्पर्शही करणार नाही. तुझी हरकत नसेल तर तू इथे सुद्धा झोपू शकतेस आणि आराम करू शकतेस किंवा श्रावणीच्या खोलीमध्ये जाऊन झोपू शकतेस. मी असं म्हणताच जणू काही माझ्या परवानगीची ती वाट पाहत होती आणि ती लगेच ठीक आहे म्हणून श्रावणीच्या रूममध्ये झोपायला सुद्धा गेली.
मी आश्चर्यचकित होऊन पाहत होतो की प्रत्येक मुलीच्या पहिल्या रात्री काही इच्छा असतात, आकांक्षा असतात. तशा अनघाच्या पण असतील. मग ती श्रावणीच्या खोलीत जायला लगेच कशी तयार झाली? मलाही ते बरंच होतं म्हणा. आणि मी माझे कपडे बदलून बेडवर आडवा झालो. त्या दिवशीपासून अनघा दररोज श्रावणीच्या रूममध्ये झोपत होती. माझ्या मनात तिच्याबद्दल कसल्याही भावना नव्हत्या. त्यामुळे मला काही फरक पडत नव्हता की ती कुठे झोपते याचा. आता मी दोघींनाही एकत्रच गाडीने कॉलेजला सोडत होतो. अनघा माझ्या शेजारी बसत होती आणि श्रावणीला चिडवत होती की बघ, लग्नाआधी तू या सीटवर बसायची आणि मी मागे. आता माझा अधिकार आहे. लग्नानंतर बायको नवऱ्याच्या शेजारी बसत असते. आणि तिचं हे बोलणं ऐकून श्रावणी खूप हसायची. दोघांची गट्टी खूपच जमली होती. जशा लग्नाआधी त्या घट्ट मैत्रिणी होत्या, तशा लग्नानंतर त्या खूपच एकमेकींच्या जवळ आल्या होत्या. आमच्या लग्नाला आता 1 महिना झाला. पण एक दिवशी अचानक अनघा आणि माझ्यामध्ये असं काही घडलं ज्यामुळे माझं आयुष्य पुन्हा चैतन्याने उजळून गेलं. एके दिवशी मी माझ्या खोलीत पुस्तक वाचत बसलो होतो. रात्र खूप झाली होती. मी माझ्या रूमचा दरवाजा उघडा ठेवला होता आणि अनघा अचानक खोलीत आली. मी तिला विचारलं, का आलीस? तेव्हा ती म्हणाली, परीक्षाही संपल्या आहेत आणि आता अभ्यासही नाही, पण झोपही येत नाही. उद्या रविवार आहे आणि सुट्टीच आहे. त्यामुळे म्हटलं जरा तुमच्याशी गप्पा माराव्यात. मी पुस्तक बाजूला ठेवलं, चष्मा काढून पॉकेटमध्ये ठेवला आणि तिच्याकडे पाहिलं तर ती एकटक माझ्याकडे पाहत होती. मी हसतच म्हणालो, काय पाहते आहेस? ती म्हणाली, तुमच्या चेहऱ्यावरून तुमचं वय दिसत नाही. सुरुवातीला मला वाटलं होतं की तुम्ही श्रावणीचे मोठे भाऊच आहात. तिच्या या वाक्यावर मी खूप हसायला लागलो. तुम्ही खूपच सुंदर दिसत आहात अभिजित. तरुण वयात तर तुम्ही याहीपेक्षा सुंदर दिसत असाल ना? हसताना तुमच्या गालावरची खळी खूपच छान दिसते आणि तुमचे काळे डोळे कोणालाही प्रेमात पाडू शकतात. तिची स्तुती ऐकून मला काय उत्तर द्यावं हे कळलं नाही आणि मी तिला म्हणालो, हो बरोबर आहे तुझं, कारण माझं लग्न वयाच्या 20व्या वर्षी झालं होतं. माझी आई कॅन्सरग्रस्त होती आणि तिची शेवटची इच्छा होती की माझं लग्न तिला पाहायचं होतं. म्हणून मग मी माझी मैत्रीण मीराशी लग्न केलं. लग्नानंतर 2 महिन्यातच माझी आई वारली आणि 1 वर्षाच्या आतच श्रावणीचा जन्म झाला. कॉलेजमध्ये असताना अनेक मुली माझ्या मागे पुढे करायच्या. अनघा एकाग्रतेने आणि उत्सुकतेने माझं बोलणं ऐकत होती. आता रात्र खूप झाली होती आणि तिचे डोळे जड झाले होते. ती बेडवर एका साईडला बसली होती आणि तिथेच ती झोपली. मी तिला उठवण्याचा प्रयत्न केला पण ती गाढ झोपली होती. मग मी तिच्या अंगावर ब्लँकेट टाकलं आणि मी सुद्धा बेडच्या अलीकडे आडवा झालो. काही क्षणातच मीही डोळे मिटले. काही वेळाने मला माझ्या हृदयाची धडधड वाढलेली जाणवली. माझ्या हातावर ओझं जाणवलं आणि मी डोळे उघडले तर अनघा माझ्या हातावर डोकं ठेवून झोपली होती. तिचा हात माझ्या छातीवर होता. मी तिला पहिल्यांदा इतक्या जवळून पाहत होतो. आता उरलेलं काम विजांनी पूर्ण केलं. विजेच्या कडकडाटाने अनघा आणखी मला बिलगली. ती झोपेत असताना बडबडत होती की मला विजेची भीती वाटते. तिने दोन्ही हातांनी मला घट्ट मिठी मारली. तिचे श्वास माझ्या छातीवर आदळत होते. त्यामुळे माझ्या सुप्त प्रणय भावना अनावर झाल्या होत्या. मीरानंतर पहिल्यांदाच कोणासाठी तरी माझं मन तयार झालं होतं. तिचे नाजूक गुलाबी ओठ मला खुणावत होते. मी तिला माझ्या मिठीत घेतलं आणि तिला किस करणार तोच दारावर टकटक झाली. मी माझ्या मिठीतून तिला सोडलं आणि दार उघडलं तर श्रावणी होती. बाबा, मला विजांची खूप भीती वाटत आहे. तुम्ही माझ्याबरोबर झोपायला चला ना. मी म्हणालो, बाळा, आता तू मोठी झाली आहेस आणि विजांना काय घाबरायचं? त्या काही आत येणार नाहीत. तू जा आणि झोप. तेव्हा ती म्हणाली, नाही बाबा, मी एकटी नाही झोपणार. मी इथेच अनघा शेजारी झोपते असं म्हणून ती माझ्या जागेवर अनघा शेजारी जाऊन झोपली सुद्धा. मग मी श्रावणीच्या रूममध्ये जाऊन झोपलो. पण अनघाने माझी झोप उडवली होती. माझ्या स्पर्शाने मोहरून गेलेली ती डोळ्यासमोर दिसत होती. सांगत नसली तरी तिच्या पतीकडून काही अपेक्षा असणारच ना, जशा प्रत्येक बायकोच्या असतात. किती अधीर झाली होती ती माझ्या मिठीत. मग मी तिला या सुखापासून कसा काय वंचित राहू देऊ? मला माझं पती म्हणून कर्तव्य पार पाडले पाहिजे. तिच्या हक्काचं सुख तिला दिलं पाहिजे. माझ्या मनात तिच्यासाठी जागा निर्माण झाली होती. इतकी वर्ष मी माझ्या मनाला घातलेला बांध आता तुटला होता. एके दिवशी माझ्या मित्राने पार्टीसाठी बोलावले होते. मी दोघींनाही तयार राहा असे सांगितले. मी ऑफिसवरून लवकर आलो तर अनघा माझ्या रूममध्ये 2 ड्रेस घेऊन बसली होती. मी तिला म्हणालो, तू अजून तयार नाहीस? तेव्हा ती म्हणाली,
की मला समजत नाही की मी कोणता ड्रेस घालू. श्रावणी पण काही सांगत नाही. आता तुम्ही सांगा, तुमच्याच आवडीचा मी ड्रेस घालेन. तिनं असं विचारलं आणि पुन्हा माझ्या हृदयाची धडधड सुरू झाली. मग मी तिला एक ड्रेस निवडून दिला. ती चेंज करून आली आणि विचारू लागली, अभिजित सांगा ना, कशी दिसते मी? तिच्या या प्रश्नावर काय उत्तर देऊ हे मला समजत नव्हतं. पण माझं मन म्हणत होतं की मीरा जेव्हा तुला असाच प्रश्न विचारायची तेव्हा जे उत्तर देत होतास तेच उत्तर तू अनघाला सुद्धा दे. आणि मी तिला म्हटलं, खूपच छान दिसत आहेस तू अनघा. आणि तिने माझ्याजवळ येऊन हसतच लाडीकपणे मिठी मारत आय लव्ह यू म्हणाली. श्रावणीसुद्धा अशीच लाडीकपणे माझ्याजवळ येऊन आय लव्ह यू म्हणायची आणि मी तिला आय लव्ह यू टू बेटा म्हणून उत्तर द्यायचो. पण अनघाला मी कसा रिॲक्ट होऊ हे मला समजेना. मी फक्त हसलो आणि ती लाजली. ती माझ्याजवळ येऊन माझी रात्रीची झोप उडवत होती. आता मला ती माझ्या रूममध्ये हवी होती, माझ्याजवळ, माझ्या मिठीत. मला आता तिच्या हक्काचं सुख तिला द्यायचं होतं. मी आज ठरवलं होतं की तिच्याजवळ मी माझं प्रेम व्यक्त करेन. आणि मी ऑफिसवरून लवकर निघालो. वाटेतच मोगऱ्याचे गजरे विकत घेतले. मेन डोअरची चावी माझ्याकडे होतीच. घरात शिरताच मला श्रावणी आणि अनघाच्या हसण्याचा आवाज आला. या दोघींमुळेच माझ्या घरात चैतन्य होतं. त्यांचं काय बोलणं चालू होतं कोणास ठाऊक, पण त्या खूप हसत होत्या आणि मी अगदी रूमच्या बाहेर उभा होतो आणि त्यांचं बोलणं ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझ्या हातातून गजरे जमिनीवर पडले. त्या दोघींनी मिळून असा खेळ खेळला होता की मी आल्या पावली परत माझ्या रूममध्ये गेलो. आरशात पाहिल्यानंतर मला मी 40 वर्षाचा नाही तर 80 वर्षाचा वाटत होतो. माझ्या आयुष्याचा जणू त्यांनी उपहास केला होता. कितीही प्रयत्न केले तरी माझ्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. आणि काही वेळानंतर ती ते गजरे घालून हसतच माझ्या रूममध्ये आली आणि म्हणाली, माझ्यासाठी जर तुम्ही हे गजरे आणले होते तर मला का नाही दिलेत? माझ्या रूम बाहेरच ठेवलेत ना, तेही जमिनीवर? आणि ती माझ्या दिशेने येऊ लागली. मी मागे हटलो, चेहरा फिरवला आणि म्हणालो, मला भूक लागली आहे, जेवण गरम कर. आणि ती बाहेर गेली. माझ्यासमोर तिचं सर्व सत्य होतं. मग मी कसा तिच्याजवळ जाणार होतो? मी आता स्वतःला तिच्यापासून, तिच्या मोहापासून मुद्दाम लांब ठेवत होतो. आता पुन्हा माझ्या भावनांचा तुटलेला बाण मी घट्ट आवळून घेतला आणि त्याच्याआड सगळ्या भावना कोंडून ठेवल्या. मला तिचा राग आला होता. ती कशी काय अशी माझ्यासोबत वागू शकत होती? आता तिच्या कॉलेजचं फंक्शन होतं आणि मला तिला कॉलेजला सोडायचं होतं. ती माझ्या रूममध्ये तयार होऊन आली. हसतच मला विचारू लागली, अभिजित सांगा ना, मी कशी दिसते? तिच्या या प्रश्नाने मला खूप राग आला. नेहमी तिच्या या प्रश्नाने मी भारावून जातो, पण आजची परिस्थिती काही वेगळीच होती. मी गाडीची चावी घेतली आणि बाहेर निघून जाऊ लागलो. इतक्यात तिने माझा हात धरून मला अडवलं आणि पुन्हा विचारलं, सांगा ना, कशी दिसते मी? मग मी तिला म्हणालो, सांगू का तू कशी दिसते आहेस? माझा रागावलेला चेहरा पाहून ती गप्प बसली आणि माझ्या उत्तराची वाट पाहू लागली. मी तिला म्हणालो, तू खूपच वाईट दिसत आहेस, अजिबात चांगली दिसत नाहीस. आणि मी तडक जाऊन गाडीत बसलो आणि रागाने हॉर्न वाजवू लागलो. मला स्वतःलाच इजा करून घेऊ वाटत होती, इतका मी रागावलो होतो. मी आणखीनच हॉर्न वाजवू लागलो तेव्हा श्रावणी धावत आली आणि गाडीत बसली. म्हणाली, मुली किती मेकअप करत असतात बाबा, माहीत आहे का तुम्हाला? आणि अनघासुद्धा खूप छान तयार झाली होती, पण काय माहीत तिला काय वाटतं की ती चांगली नाही दिसत. एरवी मी श्रावणीच्या बोलण्याला काहीतरी उत्तर दिलं असतं, पण आता मी गप्प बसणं पसंत केलं. काही वेळाने अनघा बाहेर आली. माझं तिच्याकडे लक्ष गेलं तर तिने पूर्ण मेकअप धुतला होता. असं वाटत होतं की ती खूप रडली आहे आणि तिने चेहरा धुतला आहे. मी मुद्दाम तिच्या चेहऱ्यावरून माझी नजर हटवली आणि ती माझ्या शेजारच्या सीटवर येऊन बसली. तेव्हा मी तिला अडवलं आणि मागे जाऊन बसायला सांगितलं, पण ती अजूनही तिथेच बसली होती. ती सतत रडत होती हे मला दिसत होतं, पण ती का रडत आहे हे विचारण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती. पण मी दगडाचा थोडीच होतो. तिचं रडणं मला दिसत होतं. माझ्या फक्त कठोर बोलण्याने ती रडत होती. पण तिने जो अन्याय माझ्यासोबत केला होता त्याचं काय? ती आता माझ्यापासून दूर राहू लागली आणि ती माझ्यापासून दूर आहे हे माझ्यासाठी चांगलं होतं. माझी मनस्थिती आता ठीक राहत नव्हती. मी सतत चिडचिड करायचो. ऑफिसमधल्या वर्कर्सवर छोट्या छोट्या कारणासाठी चिडायचो. माझं मलाच आश्चर्य वाटलं होतं की असं का होत आहे. तिच्या प्रेमाने मला वेडे केले होते आणि जे काही मी ऐकलं होतं ते ऐकून आता माझा तिच्यावरचा विश्वास उडाला होता आणि म्हणून ही सगळी चिडचिड चालू होती. कारण मी मनापासून तिला स्वीकारलं होतं.
कितीही कठोर वागलो तरी माझं मन तिच्याकडे धाव घ्यायचं आणि तीही माझ्याकडे एकटक पाहायची. आता काळ बराच पुढे सरकला होता. दोघींचंही शिक्षण पूर्ण झालं आणि मी माझ्या मित्राच्या मुलाचं श्रावणीला स्थळ आलं. काही दिवसातच श्रावणीचं लग्न झालं. ती अनघाला मिठी मारून खूप रडली. अनघाही खूप रडली. आता पूर्ण घरात मी आणि अनघा दोघेच राहिलो होतो आणि माझ्या कठीण परीक्षेचा काळ सुरू झाला होता. ज्या दिवशी श्रावणीची पाठवणी झाली त्या दिवशी मी अनघाला म्हणालो की मला तुझ्यासोबत काहीतरी बोलायचं आहे, महत्त्वाचं. ती थोडी थकलेली दिसत होती. डायनिंग टेबलवरच्या खुर्चीवर ती शांतपणे बसली आणि मीही तिच्या समोरच्या खुर्चीवर बसलो. आज मी हे बळजबरीचं बंधन कायमचं संपवायचं ठरवलं होतं. त्या दिवशी श्रावणी अनघाला म्हणत होती की, अनघा, तू माझ्या बाबांशी लग्न तुझ्या काकीच्या भावापासून स्वतःला वाचवण्यासाठी केलं, हो ना? पण बाबा तुझ्यापेक्षा वयाने खूप मोठे आहेत आणि तुझीही इच्छा असेलच ना की तुलाही तुझ्याच वयाचा जोडीदार मिळावा म्हणून. असं बोलून श्रावणी गप्प झाली आणि अनघा हसली आणि म्हणाली, श्रावणी, मलाही असंच वाटतं की माझा नवरा डॅशिंग आणि हँडसम असावा. साहजिकच माझी इच्छा आहे की तुझे वडील माझ्यापेक्षा चांगले दिसावेत. ते माझ्यापेक्षा वयाने किती मोठे आहेत. अनघाच्या बोलण्याने मला खोल विचारात टाकले होते. तिला जर तिचा नवरा डॅशिंग आणि हँडसम हवा होता तर त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये ती मला असं का म्हणाली की तुम्ही मला आवडता? तिचं जर माझ्यावर प्रेम नव्हतं तर तिने का माझ्याशी लग्नाचा हट्ट केला? अनघा पुढे सांगत होती की हे खरं आहे की माझ्या काकीच्या तावडीतून वाचण्यासाठी मी हे लग्न केलं. लग्नाच्या पहिल्या रात्री तर मी खूप घाबरले होते, पण तुझ्या वडिलांनीच मला तुझ्याकडे पाठवलं आणि माझ्या जीवात जीव आला आणि माझी सुटका झाली. मी तर अनघावरती खरं प्रेम करत होतो, पण त्या दोघींचं पुढचं बोलणं असं होतं. श्रावणी म्हणत होती, शिक्षण पूर्ण होईपर्यंतच तू इथे राहशील आणि तुम्हा दोघांचं लग्न फक्त कागदोपत्री असेल. तुमच्यात शारीरिक संबंध निर्माण होणार नाहीत आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर मी माझ्या बाबांना तुला सोडायला सांगेन कसेही करून. माझे बाबा माझ्या शब्दाच्या बाहेर जाणार नाहीत आणि मग तुझ्या वयाच्या मुलासोबत लग्न करू शकतेस. श्रावणीने अनघासोबतच्या मैत्रीसाठी माझी खडतर परीक्षा घेतली होती. माझ्या भावनांचा मजाक बनवला होता. अनघाच्या पुढच्या विधानाने तर मी पूर्ण उद्ध्वस्त झालो होतो. ती म्हणाली की एक तरुण हँडसम मुलगा आहे माझ्या बघण्यात. माझं त्याच्यावर प्रेम आहे आणि असं वाटतं की त्याचंही माझ्यावर प्रेम आहे आणि लवकरच आम्ही दोघे लग्न करू. श्रावणीने तिला खूप विचारलं की मला तरी सांग ना, तो कोण आहे? पण अनघाने त्यावेळी उत्तर द्यायचं टाळलं. आता नाही, नंतर वेळ आल्यावर सांगेन, असं ती म्हणाली. त्या दोघींचं संभाषण ऐकून माझ्या हातातले गजरे तिथल्या तिथंच पडले आणि मी माझ्या खोलीत निघून आलो होतो. त्याचवेळी मी निर्णय घेतला होता की श्रावणीच्या लग्नानंतर अनघाला मोकळं करायचं आणि मी स्वतः संभाषण सुरू केलं. मी तिला म्हणालो, तुला कोणता मुलगा आवडतो ते मला सांग. त्याला मला भेटायला सांग. मी स्वतः तुझं त्याच्याशी लग्न लावून देईन. मी जे काही बोलत होतो ते ऐकून तिला धक्का बसला. ती म्हणाली, हे तुम्ही काय बोलत आहात? तिला आश्चर्य वाटत होतं. मी पुढे म्हणालो, साहजिकच तुलाही तुझं आयुष्य आहे. तुलाही तुझा जोडीदार तुझ्यासारखाच तरुण असावा असं वाटत असेल. माझी हरकत नाही, पण मला फक्त तू एक सांग, तू माझ्याबरोबर लग्न का केलं? जर तू मला अगोदरच खरं सांगितलं असतं तर मी नक्कीच तुला आधार दिला असता, कारण तुला आधाराची गरज होती. त्यासाठी लग्न करायची काहीच गरज नव्हती. माझ्या भावनांशी व्यवहार करायची काही गरज नव्हती. मला आता तुझा फक्त राग येत आहे. तुला जर दुसरा कोणी आवडत होता तर तू माझ्याशी लग्न नव्हतं करायला पाहिजे होतं. माझ्या डोळ्यात आता अश्रू होते आणि कंठ दाटून आला होता. सर्व बोलताना मला खूप वेदना होत होत्या, कारण आता मी तिच्यावर मनापासून प्रेम करू लागलो होतो आणि ती माझ्यापासून दूर जाणार ही कल्पनाही मला सहन करवत नव्हती. ती माझ्याकडे पाहत गप्प बसली होती. कदाचित तिला तिच्या कृत्याची लाज वाटत होती. मी तिला म्हणालो, तू हवं तेव्हा फोन करून तुझ्या प्रियकराला बोलवून घे आणि त्याच्याशी लग्न कर. मी तुला घटस्फोट द्यायला तयार आहे. आता मला तुझ्यासोबत एकाच घरात राहायचं नाही. आणि असं म्हणून मी डोळे पुसत माझ्या रूममध्ये निघून गेलो. तिने अगोदरच मला याची कल्पना दिली असती तर हा निर्णय घेणे माझ्यासाठी इतकं अवघड झालं नसतं. त्या दोघींनी केलेल्या नाटकामुळे माझ्या नाजूक भावनांना चपराक बसली होती. माझी झोप माझ्यापासून दूर पळाली होती. तरीही मी बेडवर लोळत होतो.
आणि इतक्या दारावर टकटक वाजली. त्यामुळे मी हैराण झालो आणि उठून बसलो. अनघा म्हणत होती, अभिजित दार उघडा. मी तिला म्हणालो, आता तू तुझ्या रूममध्ये जा. मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही. मी कोणत्या परिस्थितीतून जात होतो हे तिला कळणार नव्हतं. आता तिच्या रडण्याचा आवाज येत होता. मला तिच्याशी इतकं कठोर वागायचं नव्हतं, पण काय करू, तिचं तोंडही बघायची माझी इच्छा नव्हती. पण ती म्हणाली की जर तुम्ही दार उघडलं नाहीस तर तुम्ही माझं मेलेलं तोंड पाहाल. तिचं बोलणं ऐकून मला त्या मूर्ख मुलीचा राग येऊ लागला आणि मी रागातच दरवाजा उघडला. ती अजून त्याच ड्रेसवर होती जो तिने श्रावणीच्या लग्नात घातला होता. रडून रडून डोळ्यातलं काजळ विस्कटलं होतं आणि तशीच ती आत आली आणि मला म्हणाली, कशी दिसते मी? आणि तिच्या प्रश्नाने मला तिचा राग आला. मूर्ख आहेस का? काहीही प्रश्न कोणत्याही वेळी विचारायचे का? ती आणखीनच माझ्याजवळ आली आणि म्हणाली, मी काहीतरी विचारलं आहे तुम्हाला. सांगा ना, कशी दिसते मी? आणि असं म्हणतच ती एकदम माझ्या छातीवर डोकं ठेवून रडायला लागली. ती मला घट्ट चिकटली होती, पण मी मात्र दगडासारखा शांत उभा होतो. रडत रडतच ती रागाने म्हणत होती की तुम्ही खूपच अपूर्ण गोष्टी ऐकल्या आहेत अभिजित. स्वतःच गैरसमज करून घेतलात. त्या दिवशी तुम्ही जे ऐकलं ते खरं होतं, परंतु माझ्या मनातलं सत्य फक्त मलाच माहीत होतं. श्रावणीला जे ऐकायचं होतं तेच मी तिला ऐकवलं. ती सतत मला म्हणायची की तू माझ्या वडिलांशी वयाचं अंतर असतानासुद्धा का लग्न केलं, आणि मी तिला तुम्ही मला आवडता म्हणून लग्न केलं हे सांगून सांगून थकले होते. तरीही तिला हे पटत नव्हतं, म्हणून मी एकदाच तिला काकीच्या भावापासून वाचण्यासाठी तुमच्याशी लग्न केलं हे उत्तर देऊन टाकलं आणि मग तिने माझा पिच्छा सोडला. होय, हे खरं आहे की लग्नाच्या पहिल्या रात्री मी घाबरले होते आणि कुठलीही मुलगी पहिल्या रात्री अशीच घाबरलेली असते. पण त्यानंतर मी अजूनच तुमच्या प्रेमात पडले. तुम्ही माझ्याकडे पाहावं, माझी स्तुती करावी म्हणून मी धडपडत होते. पण लग्नाला महिना झाला तरी तुम्ही माझ्या बाबतीत बेफिकीर होता. म्हणून मग मीच तुमच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आणि त्या रात्री तुमच्याशी गप्पा मारण्याचा बहाणा करून खोलीत आले. मुद्दाम तुमच्याजवळ झोपी गेले. मला माझा हक्क हवा होता. लग्न न होता बिनधास्तपणे एकटं राहणं वेगळं असतं, जशी श्रावणी राहत होती. पण माझा नवरा असताना मी श्रावणीसोबत झोपत होते आणि तीच गोष्ट मला अस्वस्थ करत होती. मला तुमच्याकडून पत्नीचा दर्जा आणि सुख हवं होतं, पण मला हे तुम्हाला स्वतः सांगायचं नव्हतं. प्रत्येक मुलीच्या पहिल्या रात्रीच्या काही इच्छा असतात. तिची अपेक्षा असते की तिच्या नवऱ्याने हे पहिले पाऊल उचलावे, पण तुमच्याकडून तसं काहीच मला दिसत नव्हतं. पावसाच्या बहाण्याने मी तुमच्याजवळ आले. माझी ती इच्छा पूर्ण होणार होती, पण श्रावणीच्या येण्याने ती आजपर्यंत अपूर्णच राहिली. तुम्ही माझ्याकडे एकदा पाहावं, माझं कौतुक करावं म्हणून धडपडणं हे प्रेम नाही तर काय आहे? पण तुम्हाला हे कसं कळणार? बहुतेक तुम्ही दगडाचे बनलेले आहात. ती माझ्या शेजारी बसून अशी तक्रार करत होती. आमच्यात गैरसमज निर्माण झाला होता. खरं तर तिची तक्रार बरोबर होती. मी तिच्या दिशेने पहिले पाऊल टाकायला हवं होतं. ती माझी चूक होती. मी तिचे गोबरे गाल दोन्ही हातात धरले आणि तिच्या कपाळाचं चुंबन घेतलं आणि तिला छातीशी घट्ट पकडलं आणि म्हणालो, तू खरंच खूप सुंदर दिसत आहेस. आणि रडत रडत ती हसली. माझ्या हृदयाचे ठोके जोरजोरात ऐकू येत होते. त्यासोबतच तिच्याही हृदयाच्या ठोक्यांचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता आणि मी तिच्या हक्काचं सगळं सुख तिला दिलं. कथा आवडली असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.